सर्वांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत खर्डा या गावातील एक लहानू भक्त आहेत. त्यांना लहानूजी महाराजांचे अनुभव आहे. दाजी जयगुरु. गौंडी. जय लहानूजी बाबा. लहानूजी. नाव सांगा तुमचं. अरुण शंकरराव होटे. अरुण शंकरराव होटे. घोटे. होटे होटे धोटे. तर तुमचं गाव कुठलं आहे. गवंडी. गवंडी. गवंडी की खर्डा. गवंडी. गवंडी. पोस्ट खर्डा. तर तुम्ही लहानूजी बाबाला पाहिला आहे. हो. तर तुम्हाला श्री संत लहानूजी बाबांचा दर्शनाचा ध्यास कसा लागला हे सांगा. दर्शनाचा धाज मला लहानपणापासून होताच. हो. 6 पहिले आई आणि इथंचा. हो. आईनं मला इथंच आणलं होतं. हो. आणि मग मी दवय झालो 6-7 वर्षाचा होतो. हो. तरी एका माझ्या आजीला झिलपी मारली होती. हां. झिलपी मारली आजानं. हो. चुलीतली. बरं. चुलीतली झिलपी मारली तर मग मी आम्हाला आजी चालला आहे नव्हती महाराज जो. हो. मी कसा मारतात पाहू बा. हो. असं करून मी आज इथंच आणलं. तर लायनूजी महाराज म्हणत ते कायला आणलं रे एवढ्या मोठ्या माणसाले. हां. श्रीमंत घरची बाई आणि चालला म्हणे घेऊन. हो. एवढं म्हणलं मला. हो. आणि मग तिला मागितला तंबाखू. तो तंबाखू दिला तिनं. हो. तंबाखू दिला अजून 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 मागता मागता एवढा मोठा तंबाखू केला त्याने. हो काय. आणि घोट 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 केला. कोण. बाबाजी. बाबाजी. बरं. लायनूजी महाराजांना घोट घोट केला न मानड्यात कुसकून दिला. कोणाच्या. मानड्यात. तुमच्या. तुम्ही किती वयाचे होते तेव्हा. मी 6 वर्षाचा होतो. बापरे. एवढा मोठा दिला. हो काय. धरला दिला घालून नड्यात. हो. कसा लागते रे म्हणे. हां. चांगला लागते बाबाजी म्हणलं. मला काही समजे नाही. समजे नाही. मग चांगला लागते म्हणलं. बरं. पेढा होय का रे म्हणे. हां हां. हो बाबाजी म्हणलं गोड गोड लागून राहिला म्हणलं. हां. मी खाऊन घेतला तो. असं काय. मग म्हणते आजील 1.25 महिना करा लागते म्हणते. मी केला ते बाजी म्हणे ते रात्री 3 वाजता या लागन म्हणे. हो. आणि तिरपीच्या आत घरी जा लागन म्हणे. असं काय. खूपच झाली. कंदील घेऊन या लागन म्हणे. तिरपी जास्त जर वेळ झाला हो तर बुडा तुम्हाला दोघाले लाता मारून काढते म्हणे. बरं म्हणलं काढू काढला बाबाजी येतो म्हणलं आम्ही. मग रोज आंघोळ केली. कंदील घेतला का आम्ही निघो शिरपूरून. शिरपूरून इथं आलो. आणि 15 दिवस. 15 दिवसानं तिनं एवढा मोठा साप रस्त्यात आडवा झाला. आडवा झाला म्हणजे पायाजवळ झाला आडवा. हो. त्यानं काढला फडा. हो. फडा काढल्याबरोबर मी तिथं उभा राहिलो. बाबाजी म्हणलं पाय आजी म्हणलं केवढे मोठे आहे. तर तिनं पायला उभी राह म्हणलं. उभी राहिलो. असा पाहिला आम्ही. पायला नजर भरून म्हणलं बाबाजी कायले त्रास देता म्हणलं. लायनूजी महाराज आले म्हणलं. हो. कायले त्रास देता म्हणलं. एवढं म्हणलं तो बाजून चालला गेला. बापरे. म्हणजे बाबाजीनं साक्षात दर्शन दिलं. हो. मग बाजून चालला गेला. मी म्हणलं चालायची गेला म्हणलं तो तिकडे. लगेच भर चालला आलो. बाबाजीचं असं कवाड वाजो रोज आलं का जा रे म्हणे घराकडं. बाबाजी एवढं म्हणे. ज्या वक्ती मी तो सरप पाहिला त्या दिवशी त्यानं मला एका धबड असं कवट्यात धरलं. खूप हिंमत आहे रे म्हणतो आली. बाबाजीनं कवट्यात धरलं तुम्हाला. हो कवट्यात धरलं. म्हणे खूप हिंमत आहे रे म्हणतो. म्हण हो काय. कोण आलं तरी म्हण रस्त्यानं. हो. मी म्हणलं बाबाजी काय भेव दाखवता म्हणलं तुम्ही म्हणलं. एवढं म्हणलं. लगेच मग असं कवट्यात धरून म्हणे खरोखर माणूस होती म्हणतो. असं काय. एवढं म्हणलं त्यानं. हो का. आणि मग बस दुसऱ्या दिवशी पुढे दारू सुटली. असं काय. हो. रोजचे 25 लोक राहते त्या संग दारू प्यायला. असं असं. तोंडच घासत येते त्याच्या घरी. हो. मग दारूही सुटली. मस्त ज्ञानी लागला. हो काय. हो. आणि तरी आम्ही 1.25 महिना केलास. आता काही याची गरज नाही रे म्हणे. नाही बाबाजी म्हणलं तुमचे दिवस पुरेच करून दाखवायचे म्हणलं. त्या शब्दात उत्तर दिलं मी त्या. हो. तुम्हाला गहीवरून आला आठवण आली तर. हा प्रसंग सांगताना गहीवरून आला आहे तुम्ही. हो. तर असं वाटते का खूप बाबाजी आहे बा. हो. एक वेळा मी सालबड्डीला गेलो. बरं. लढत गेलो असाच. हो. आणि गहू पेरला होता. त्या गव्हात नव्हता दाना. पहिलेच मला आई वडिलांना काढून दिलं होतं लग्न झाल्याबरोबर. असं. आणि गेलो न मग तिथून मी इथं आलो. तिथची माती आणली एवढी. आणि एवढी माती इथची अंगारा दिला मला बाबाजी. बरं. बाबाजी नव्हती त्या वक्ती. मीच याची ड्रामातला नेला. हो.
तो अंगाराची पुडी बांधून खिशात ठेवली. हो खिशात ठेवली. ते पुडी म्या पहिल्यांदा उंबया चोळून पाहिल्या. बरं एकही दाना नव्हता. आणि मग तो अंगारा फेकत असा भोवताल फिरलो. हो फिरलो न घरी आलो. चहा पिऊन पुन्हा गेलो तर दाणे आले त्याच्यात. असं काय. तर 100 मजूर गेलो मावावरातून. हो तो म्हणे काकाजी काय सोंगता म्हणते का होते म्हणते त्याच्यात. हो म्हणलं सोंगू द्या. म्हणलं एक पात पाळली होती आम्ही पायथ्यात जाऊन. पात पाळली मग सोंगला तो 10-11 वाजेवर सोंगला. आम्ही बांधलाय. हो घरचेच लोक होतो. 1-2 रोजदार होते. त्याच्या हाताने सोंगला. आणि मग काकाजीला गेलो ठेचर मागाले. काकाजी का म्हणते का होते रे म्हणते मलेच तर 6 पोते गहू झालं म्हणते 2 थैल्यानं. तुला का होईन म्हणते तिथं. मी म्हणलं ठेचर तर द्या म्हणलं तू. बोललेच नाही. मग चालला आलो घरी. घरी आल्यावर मावशी आली. मावशी म्हणते घेऊन जाणार म्हणते ठेचर जे होईन ते म्हणते. बरं मग आलो. मावशीनं तसं म्हणल्यावर ठेचर जुतून घेऊन गेलो. घेऊन गेलो वावरात लावला काढणं. तर गहू झाले बाबा 9 पोते. असं आणि तसे गहू आज 30 ते 32 वर्ष झाले त्या गोष्टीला. तसे गहू मला अजूनही पाहायला नाही भेटून राहिले. असं काय. एवढे गहू ठोके होते. अच्छा मी म्हणलं अरविंदा गहू आपले नव्हे दादा म्हणलं. हां तर म्हणलं तो मापेक्षा मोठा होता. हो माका माल होता. एक पोतं तू बजरंगबलीच्या देव्यात नेऊन टाक म्हणलं. हो आपल्याला बाबाजीनं लय पुण्यविधी केली. बरोबर. एक पोतं मी बजरंगबलीच्या देव्यात नेऊन टाकलं. असं काय. आणि त्याचे गाववाल्यानं साथ दिली मला. बस सब्बल घेतली. तो हनुमानच्या देव्याच्या भोवताल मांडव केला. हो मांडव केला मस्त. त्याचे डाय आणले हो गोदनीचे आपल्या उमरीचे हो काही त्या याचे जांभुईनीचे. मांडव केला मोठा जात. मस्त सडा टाकला. माझ्या घरचं शेण नेलं 2 टोपले 2-4 टोपले. आणि पुऱ्या याच्यात सडा टाकून दिला त्याला. मस्त सारवलं. मी बामणाला सांगितलं अभिषेकाले. 700 रुपयाचा किराणा आणला. हो सर्व घरची डाळ नेली. स्वयंपाक केला. मस्त आनंदाने लोक जेवले. त्याईनं म्हणे गरीब माणूस आहे म्हणे याला काही नाही काही मदत केली पाहिजे म्हणे. त्याईनं मदत 700 रुपये वर्गणी काढली. बरं 700 रुपये वर्गणी काढली. माझं मन दुखलं. तर ते जेवणं गिवणं झाल्यावर म्या मा खिशात ठेवून दिले. म्या म्हणलं सर्वच सामान आणलं म्या. हो तुम्हाला काही आणायची गरज नाही म्हणलं. तर ते 700 रुपये आणि हे माझे 400 रुपये म्हणलं. या बजरंगबलीसाठी तुम्ही मस्त कार्यक्रम दर साल करत जा. आणि एवढ्या मोठ्या गण सुरू आहे का तो कार्यक्रम. घेऊन या म्हणलं. अच्छा नाही त्यानं बंद केला. बंद केला. हो गंध आहे तिथं पडून. अच्छा म्हणजे ते उत्पन्न तुम्हाला त्या पद्धतीनं बाबाजीनं दिलं ते गव्हाचं. बाबाजीनं दिलं. तर दादा तुम्ही जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहो. जय गुरु. जय लहानूजी. श्री संत लहानूजी महाराज की जय.